नमस्कार, मी मनीषा. आज एक छोटीशी बोधकथा बघूया. ही बोधकथा आहे देव आणि दानवांची. ते दानव देव आहेत तिथं ते दानव असणारच, संघर्षाला पाहिजे ना काहीतरी. तर एकदा त्यांच्यात संघर्ष सुरू झाला. देव म्हणायला लागले आम्ही श्रेष्ठ, दानव म्हणायला लागले आम्ही श्रेष्ठ. आणि मग दोघांनी ठरवलं की आपण असं करूया की आपल्या आपल्यात काही हे मिटणार नाही, मग आपण ब्रह्मदेवांच्याकडे जाऊया. म्हणून ते देव आणि दानव दोघं मिळून ब्रह्मदेवांच्याकडे गेले. ब्रह्मदेवांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवांच्या कानावर घातलं की देव म्हणायला लागले आम्ही श्रेष्ठ, दानव म्हणायला लागले आम्ही श्रेष्ठ. मग ब्रह्मदेव म्हणाले आता याच्यात तो देवही श्रेष्ठ आहेत आणि हे दानव आहेत शक्तिमान, आता कुणाला काय म्हणायचं. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही उद्याच्याला असं करा. आता आपण म्हणले एक परीक्षा घेऊ यांची. तुम्ही उद्याच्याला असं करा की उद्या दोघं जणं जेवायला या इकडं, दानव आणि देव माझ्याकडं. तर ते दोघं म्हणजे दानव आणि देव जेवायला आले. आणि जेवायला आल्यानंतर ब्रह्मदेवानी सांगितलं कोण आधी बसणार. झालं राक्षस पुढं पुढं म्हणे आम्ही आधी बसणार, आम्ही आधी बसणार, आम्ही श्रेष्ठ. बरं ठीक आहे म्हणाले. देव म्हणाले बसू दे त्यांना आधी. मग ते राक्षस सगळे ओळीनं पंक्तीनं बसले जेवायला. बसल्यानंतर काय झालं की ब्रह्मदेव म्हणाले हे मी नुसतं जेवायला तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं आहे ना, मग हे याला एक अट आहे जेवणाला. तर काय, तर आपण जे असा कोपऱ्यात हात दुमडून घास घेतो तर तसा न दुमडता पोटभर जेवायचं. तर सगळे राक्षस एकमेकाकडे बघायला लागले की हात न दुमडता येणार कसं जेवायला. प्रयत्न करून बघितला पण तसं काही होईना. आणि मग ते तसेच उपाशी उठले. मग नंतर देव जेवायला बसले. देव जेवायला बसल्यानंतर देव पोटभर जेवले. आता म्हणाल कसं बसले ते, तर ते एकमेकांच्या समोर पंगत मांडून बसले. आणि एकमेकाच्या समोर जे बसलेले होते त्यांनी एकमेकाला भरवलं. हात दुमडायचा प्रश्नच येत नाही. समोरच्याला घास भरवायचा, यानं समोरच्याला घास भरवायचा. पोटभर जेवले आणि तृप्त झाले. आणि राक्षस मात्र उपाशी राहिले. मग ब्रह्मदेवाने सांगितलं आज तात्पर्य काय आहे, शक्ती नुसती असून चालत नाही, त्याला युक्तीची मदतही लागते. आणि युक्तीनेच माणूस जिंकू शकतो. म्हणून देव श्रेष्ठ आहेत. मी जी वाचलं होतं ते आपल्यापुढं सादर केलं. आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. कुणीही युक्तीनेच आपलं कामं करावीत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या, जास्तीत जास्त शेअर्स करा. आणि धन्यवाद. जय श्रीराम.